मंगलाचरण। कायोत्सर्गायतांगो जयति जिनपतिर्नाभिसुनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नु परिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनानां मतिबहुदहतो दूरमौदास्यवात् स्फुर्यः सध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे। अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी जयवंतो पान नंबर 222 आहे। पॉईंट नंबर आपला चाललेला आहे तो 421 झालेला आहे। आता 422 पॉईंट नंबर 422 पान नंबर 222। सम्यक दृष्टि पुरुष का आश्रय स्थान तम देशम तम नरम तत्स्वं तत्कर्माण्यपि नाश्रयेत् मलिनं दर्शनं येन च व्रतखण्डनम् उस देश नर धन या क्रिया का आश्रय ज्ञानी तजे जहाँ दर्शन मलिन हो अथवा व्रतों में भंग हो। बघा काय सांगितलं, सम्यक दृष्टि श्रावक ऐसे देश, ऐसे पुरुष, ऐसे धन तथा ऐसी क्रिया का कदापि आश्रय नहीं करते जहाँ पर उनका सम्यक दर्शन मलिन हो तथा व्रतों में दोष लगे। कळलं, मुनिराजांसाठी नाही चालतं, श्रावकांना। मग मुनिराजांना तर किती अप्लाय होत आहे ना। काय सांगितलं की अशा देशामध्ये, अशा पुरुषांच्या सानिध्यामध्ये, अशा धनामध्ये किंवा अशा कुठल्याही क्रियेचा आश्रय घेत नाही जिथं माझं सम्यक दर्शन, माझ्या व्रतांचा काय होईल, भंग होईल। कळलं का नाही? अशा ठिकाणी जायचंच नाही आपल्याला। काय करायचं अशा ठिकाणी जाऊन, है ना। असं क्षेत्र असो, असे पुरुष म्हणजे असे कोणी जीव असो, अथवा अशी कुठली क्रिया असो, कुठलेही कार्यक्रम असो जिथं आपलं सम्यक दर्शन मलिन होणार आहे, जिथं आपल्या व्रतांमध्ये दोष लागणार आहे, तिथून आपल्याला दूरच राहायचं आहे। आणि हा सुंदर गोष्ट सांगितलेली आहे। काय फायदा नाही ना, लक्षात येते का नाही? आपण तिथं जाऊन आपण आपल्या चांगल्या गुणांना सोडून दुर्गुणांना धारण करणं, ह्यामध्ये कोणती विद्वत्ता आहे? कळलं का नाही? मग आपल्याला माहिती आहे की तिथं आपलं सम्यक दर्शन टिकत नाही, तिथं आपले व्रत टिकत नाहीत, सोडून द्यायचं, आकुलता नाही करायची। समजलं का नाही? म्हणून तिथं सांगितलं होतं काय की आम्हाला अशा सगळ्या गोष्टींचा काय आहे सांगितला,
त्याग आहे. आम्हाला नकोच है ना, असं क्षेत्र नको, असे मनुष्य नको, असे धनादी नको, असे कुठले क्रिया नको, अशा कुठले कार्यक्रम नको जिथं आपलं सम्यक दर्शन टिकून राहायला पाहिजे ना. कळलं का नाही? महाग घटवलेलं आहे तिथं. आपलं व्रत टिकून राहायला पाहिजे, आपल्या व्रतांना आपल्यालाच जपून ठेवायचं आहे. म्हणून तर तिथं आपण म्हणलं ना, संयम रतन संभाल विषय चोर बहु फिरत आहे. आता तुमच्या पुढे जिनेंद्र अर्चना नाही आहे, नाहीतर मी लगेच दाखवलं असतं है ना. नाही राहू दे, काय सगळं घेणार आहे का? बरं घ्या घ्या, घेताय तर घ्याच. मग आता तुमच्या पुढे तर पुस्तक असेल कुठलं पण चालेल, दशलक्षांचं तुम्हाला फक्त हे काढायचं आहे. बाकी सगळ्यांना पुढं घेऊन घ्या. संयम आता काय सुरू होणार आहे? आता दशलक्षण सुरू होणार आहे माहिती आहे का? 2 तारखेला दशलक्षण सुरू होते. आपल्याला फक्त एकच माहीत असतंय, वर्षातनं 3 वेळा येतात. मग त्यापैकी आता तिथं संयम सांगितलं. जिनेंद्र अर्चना घ्या किंवा दुसरं कुठलंही पुस्तक घ्या, फक्त दशलक्षांची पूजा आणि अर्घ्य काढा ध्यानात राहायचींचा. हां दशलक्षण 131. नाही आपल्याला हे करायचं ना, संयम 130 पानावर आहे. सापडलं का? संयमाचा अर्घ्य म्हणायचं आहे. दिसतंय? काय छहो प्रतिपाल, काय छहो प्रतिपाल, पंचेंद्रिय मनवश करो, संयम रतन संभाल, संयम रतन संभाल, विषय चोर बहु फिरत है, उत्तम संयम गहु मन मेरे, सुरग नरक पशु गति में नाही, आलस हरण करन सुख ठाई, ठाई पृथ्वी जल आग मारुत, रूख त्रस करुणा धरो, सपरस नरसना घ्राण नैना, कान मन सब जिस बिना नहीं जिन राज सीजे, तुरुलो जग कीच में एक घड़ी मत विसरो, करो नित आयुजम मुख बीच में. हां काय सांगितलंय? काय छहो प्रतिपाल, 6 कायांचं काय करा? हां षटकाय, 12 प्रकारची आवृत्ती आहे का नाही? मग ते सांगा की त्याचा सोडा त्याग करा, ते चाललंय. 12 प्रकारचा संयम सांगायला लागलेत, आता विरती सांगायला लागलेत है ना. 6 काय? 5 स्थावर आणि 1 तरस. लक्षात राहील ना, सोपं आहे. 5 स्थावर आणि 1 तरस, बरोबर. आणि पुढं सांगितलं 5 इंद्रिय आणि 1 मन. दिसतं शब्द पंचेंद्रिय मन अवश्य करो. अशी ही 12 प्रकारच्या अविरतीवर संयम करा म्हणून सांगितलं. आणि तिथं पुढं जाऊन सांगितलं, आता काय माहिती बघा, संयम रतन संभाळ. सापडलं? संयम रत्न सांभाळा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून तिथं इथे सांगितलं काय की त्या सम्यक दर्शन मलिन होईल आणि आपलं व्रतच मलिन होईल, आपले संयम मलिन होईल. अशा क्षेत्रामध्ये, अशा मनुष्यांच्या नादी, अशा क्रियेच्या नादी, अशा कार्यक्रमाच्या नादी लागायचं नाही. आपल्याला आपलं संयम रत्न सांभाळून ठेवायचं आहे. आपल्याला आपलं सम्यक दर्शन टिकून ठेवायचं आहे.
लोकाच्या नादी लागून होत नसतं ते. लोक मुडताय सगळी, बाकीची सगळी, कळलं का नाही? त्यामुळे लोकाच्या नादी लागून आपलं संवेदर्शन, आपलं रत्नत्रय काही टिकणार नाही, है ना. म्हणून तिथं सांगितलं काय, संयम रतन संभाल. का हो, विषय चोर बहु फिरत आहे, सध्या चोरांचा सुळसुळाट आहे, कळलं का? त्यामुळे आपली सुरक्षा आपण करा. सूचना येते ना कुठल्या पण कार्यक्रमामध्ये किंवा या यात्रेमध्ये वगैरे असतं का नाही, चोरांपासून सावधान राहा, आपल्या मालाचे संरक्षण आपणच करा. तुम्हीच कुठं हरवला तर मग काय सांगता येत नाही. कळलं का? मग हे जे तुम्हाला मिळालं, आता मिळालं का नाही, तर आपण एवढं मंदिरात येतोय, स्वाध्यायादी करतो आहे, पूजादी करत आहे, हे मिळालं का नाही. मग ही जी गोष्ट आहे ती जपून ठेवायचं काम कोणाचं आहे? म्हणून म्हणाले संयम रतन संभाळ. कळलं का? पुढं उत्तम संयम गहू मन मेरे, उत्तम संयम काय आहे? माझ्या मना ग्रहण करा. कळलं का? ह्याचा अर्थ पण आहे, ह्याचे चित्र पण आहेत. जर व्हिडिओ बघितला आहे का नाही मला माहीत नाही, आम्ही बनवला आहे. कळलं का? पुढं भव भव के भाजे अघ तेरे, भव भव के भाजे अघ, अघ म्हणजे पाप, है ना. भवाभावामध्ये तुझं सगळं जे पाप आहे ना ते सगळं काय होणार आहे? भाजे म्हणजे नष्ट होणार, भागाकार होणार. भागाकार समजतं? भागाकार कळते का नाही? कुठलीही पण मोठी गोष्टीला तुम्ही जर भागा, उत्तर कसं येते लगेच? पडदिशी छोटं येते का नाही? एवढी ताकद असते त्या भाजे. सांगायचा अभिप्राय, सुरक नरक पशुगती मे नाही, है ना. स्वर्ग, नरक आणि तिर्यंच गतीमध्ये अशा प्रकारचा संयम दिसून येत. आलस हरण करण सुख ठाई. हा संयमच असा आहे की तुमचा आळस दूर करणार. आणि पुढं सांगितलं काय? करण सुख ठाई, आहे ना. सुखाला करणारा आणि आळस दूर करणारा आहे. आळशी बनलोय का नाही सांगा बरं. म्हणून म्हणालो तो संयम. आणि संयम म्हणजे काय? फक्त उपवास अधिक नाही. संयम सांगितलं ना, तप आपण बघितलं होतं का नाही? काय आहे ना, 5 इंद्रियांनी मनानं वश करणं आणि 6 षटकाय जीवांची हिंसा न करणं, हा संयम बहिरंगातनं सांगितला. अंतरंगातनं खरा संयम काय? स्वतःमध्ये स्थिर राहिला म्हणजे ऑटोमॅटिक सगळं झालं का नाही? नाहीतर इथं विचार करत बसणार, अरे हे करायला नको, पण हे करायला नको तर दुसरं करायला गेला तर कुठली तरी हिंसा होणार का नाही होणार? 5-6 जीवांची हिंसा होणार का नाही? निवांत बसला तरी सुद्धा काय होतंय? हिंसा होते की नाही? आता इथं मंदिरात बसलाय, अग्निकायक जीवांची हिंसा चालू आहे की नाही? हां, फॅन लावला तर वायुकायक जीवांची हिंसा होतीये, समजते का नाही? आम्ही सारखं चालूच आहे ही हिंसा, पण एकाच वेळेस ती सगळी हिंसा थांबली जाते. कुठल्या वेळेस? तुम्हाला उत्तर माहिती आहे, कळतं का नाही? म्हणून तिथं सांगितलं हे संयम. आता काल सुद्धा एक उपाय तुम्हाला सांगितला होता, मला माहिती आहे ऑलमोस्ट लोकांनी केलाच नसणार. काल काय उपाय सांगितला होता? काल काय होतं? चतुर्दशी होती, आहे का नाही? काय उपाय सांगितला होता? हां, समयसारची गाथा नंबर 1 पासून 415 नुसता गाथार्थ वाचायचा. किती जणांनी वाचला? मला माहिती आहे, मला फिक्स आहे, मला चांगलं माहिती आहे. डायरेक्ट कोणत्या जणांशी तुमचा फोन झाला असता माहिती आहे का? आता कोणत्या जरा अवेलेबल नाहीत, जावा तिकडं. तुम्हाला समजत नाही हो. सोपं सांगितलं होतं का नाही? 415 गाथा तुम्ही वाचायला सुरुवात तर करा. किती वेळ लागला असता? एक गाथेचा अर्थ, गाथार्थ म्हणलं होतं बरं का, टीकार्थ भावार्थ नाही, तिकडे नाही जायचं. मग ते वेळ लागेल. मी काय म्हणलं तर फक्त गाथा पण नाही म्हणायची, नुसता गाथार्थ वाचा.
मी स्वतः प्रयोग करून बघितला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, आहे ना. फक्त गाथार्थ वाचायचं, आहे ना. ठीक आहे, तुम्हाला समयसार मोठं वाटतंय, द्रव्यसंग्रह घ्या. किती गाथा आहेत? बस. इष्टोपदेश घ्या, किती गाथा आहेत? 51. जरा थोडं मोठं घेऊ शकता, समाधीश. नुसता गाथार्थ वाचून काढा तुम्हाला म्हणतोय तर. काय सरळ सोपं मराठी आहे. पण मग म्हणजे जे तुम्ही इथं सुद्धा वाचता किंवा ऐकताय तिथून जेवढं ग्रहण होत नाही तेवढं तुम्ही नुसतं स्टार्ट टू एंड फक्त पूर्ण करायचं. तुम्हाला नियम आहे तेवढा. ठीक आहे, 415 गाथा वाचत बसला ते सुद्धा पूर्ण होणार एका दिवसात. फक्त काय होईल, सकाळी 1.5 तास, दुपारी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास, एवढा एक वेळ द्यायचा. किती तास झाले? हां, 4.5 तास. झालं. म्हणून मी तुम्हाला तो गॅप द्यायला सांगितला. मग झोपा, खावा, प्या, काय करायचं करा की, पण एक दिवस स्वतःसाठी देत नाही, पण एक साधना नीट करत नाही. कसे ते साधना करत असतील, स्वाध्यायसुद्धा करत नव्हते, जाऊन ध्यान करायचे. कुठं? स्मशानभूमीमध्ये. तुम्हाला काय तसा नियम दिला आहे का? आता खरं तसं प्रायश्चित्त द्यायला पाहिजे. कळलं का नाही? प्रायश्चित्त घेता का नाही? आता आम्हाला सांगायला पाहिजे असं प्रायश्चित्त द्या, मी परत चुकणारच नाहीत. प्रायश्चित्त काय? अष्टमी चतुर्दशीला स्मशानात जाऊन ध्यान करायचं. म्हणजे काय अवघड ते मला माहिती आहे. अवघड काय वाटतंय, त्रास का वाटतंय? कारण आपली तेवढी काय नाही आहे, अंतरंग परिणामांची काय नाही आहे, तयारी नाही. मग तुम्हाला सोपं सांगितलं आहे, मंदिरात. आणि घरात नका बसू. घरात बसलं की मग तुमचे फोन वाजणार, कोणाचे काहीतरी विकल्प आहे. मंदिरात बसून, आता उद्या काय वार आहे? हां, जमते का? कुठलं जमते? पाडावा आहे मला माहिती सगळ्याचा. बरं, पण 2 दिवस सुट्टी ना तुम्हाला. पाडव्याची सुट्टी आहे, परत दुसऱ्या दिवशी ईदची पण का गिऱ्हाईक असते. आणि म्हणजे इतकं काय नसतं एवढं, आहे ना. सकाळी 2 तास बसा मंदिरात आपला स्वाध्याय झाल्यावर. म्हणजे लवकर येऊन बसा. आपलं काय 8:30ला सुरू होतं ना, सॉरी 8:45ला, आहे ना. जरा लवकर येऊन बसा, 7 वाजता येऊन बसा, आहे का नाही. 2 दिवस 7 ते 9, आहे ना. सकाळी आणि परत संध्याकाळी, आहे ना. बसा. इथं उकडत असेल तर घरी बसा, तसं काय आपलं काय जबरदस्ती नाही. पण एक कुठला ग्रंथ, काय म्हणलं कळलं तुम्हाला? कुठलाही समयसार असा माझा काय आग्रह नाही, तो मला आवडला मग मी समयसार म्हणलं. कुठलाही ग्रंथ घ्या, भक्तामर स्तोत्राचा अर्थ वाचू शकत नाही 48, पण स्टार्ट टू एंड अजिबात अर्धवट नाही. हे आपलं काय रोज थोडं 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 चाललेलं असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त, पण त्याच्यातनं जे आकलन होतं, जे आपलं चिंतन होतं आणि जे आपल्याला ग्रहण होतं ते किती सुंदर असतं, ह्याचा तुम्ही स्वतः अनुभव करून घ्या आणि मला सांगा, आहे ना. जर तुम्हाला बोर वाटलं तर मग मला सांगा तुम्ही. हां, तुम्हाला थोडंच म्हणले दिवसभर 4 तास बसा म्हणून, लगातार बसणं शक्य नाही मला माहिती. तास 1.5 तास बसू शकता, आहे ना. एवढं तर बसू शकता का नाही, पण पूर्ण विकल्प सोडून बसायचं. भले घरात जरी बसलं, मोबाईल स्विच ऑफ करायचा, रूम लॉक करून टाकायची. कारण संयम रतन संभाळ. काय चाललं एवढंसं कशाचं चाललेलं आहे? संयम रत्न सांभाळायचं आपल्याला. माझं स्वतःचं सम्यक दर्शन, माझे स्वतःचे व्रत, माझे परिणाम सांभाळायचे असेल तर आपल्याला मोबाईल स्विच ऑफ करायचं आहे, कडी लावून मस्त बसायचं. म्हणजे मोबाईल जवळ घ्यायचाच नाही, कारण ते आणि घड्याळात बघायचं नाही. सगळ्यात जास्त टेन्शन त्याचं असतं माहिती आहे तुम्हाला. घड्याळात बघितलं की अरे बापरे, ॲक्च्युली तुमचा उपयोग लागलेला असतो, पण हळूच मनात येतो विचार, घड्याळात किती वाजले बघा. आपण काय नोकर आहे? ते नोकर घड्याळ बघत असतात माहिती आहे ना. किती वाजता आलो, किती वाजता जाणार, हे घड्याळावर काम करणारे कोण? नोकर. आपण नोकर आहे. मग बसा की तुमचं तुम्ही, कशाला घड्याळाकडे बघायचं? तास, 1.5 तास, 2 तास. आणि मग समजा घड्याळ नसलं तर आपण बेचैन कसं होतो ते पण तुम्हाला कळेलच. मनात सारखं राहतं किती वाजले, किती वेळ गेला.
काय मन आकुलित झालंय. म्हणून तर ते आपण भजन म्हणतो, मन माझे मोहून गेले रमले, किती समजावू याला कसे समजावू. कळलं का? असं मनाचं जरा थोडंसं पण करा, खरंच गरजेचं आहे. म्हणजे थोडासा सवय लावा, सोपे सोपे टार्गेट घ्या, थोडे थोडे घ्या, पण घ्या. आणि तुमचं तुम्हालाच बघा कसा तुम्हाला अनुभव होतोय. आणि मग तुमचं तुम्हाला कळेल की हे मन इतकं अस्थिर आहे, पण त्या मनाला स्थिर करायची सवय तुम्हालाच लावायची. बारक्या पोरांना तुम्ही सवय लावली का नाही शाळेत बसवायची, तसं ह्या बारक्या मनाला सवय लावायची. आता जोपर्यंत हा पूर्ण इष्टोपदेश पूर्ण वाचून होत नाही तोपर्यंत उठायचं नाही, जोपर्यंत पूर्ण भक्तामरचा अर्थ वाचून होत नाही उठायचं नाही. कळलं? आणि समजा मोठं टार्गेट असेल 415चं, ठीक आहे ना, तर सकाळी म्हणलं ना तुम्हाला, सकाळी थोडा वेळ, दुपारी थोडा वेळ, संध्याकाळी थोडा वेळ, असा करून जोपर्यंत हा ग्रंथ पूर्ण होत नाही रात्रीच्याला झोपायचं. नाही म्हणतच नाही. कळलं का नाही? असं तर अशा प्रकारे सांगितलं, त्याचा अर्थ खूप पूर्ण करतो, थांबतो. काय स्वर्ग नरक पशुगतीमध्ये हे नाही आहे. काय आलस हरण करण सुख ठाई, तुमचा आळस दूर करणारा आहे आणि तुम्हाला सुख उत्पन्न करून देणारा आहे. एवढी ताकद आहे ह्याच्यामध्ये. विश्वास आहे का तुम्हाला? तुमचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. बघा तुम्ही, तुमचं सगळं संकट दूर होतंय का नाही? एवढी ताकद आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे. श्रद्धा नाही का? आहे ना, श्रद्धा नाही पण आचरण नाही, कारण पक्क नाही तसं श्रद्धा. आता द्या विश्वास, है ना. ठाही पृथ्वी जल आग मारुत, आहे का नाही? आता सगळे घटवायला लागलेत. कुठले कुठले? पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक आणि वनस्पती कायिक. आणि पुढं सांगितलं रुख म्हणजे वनस्पती, रुख वृक्ष दिसतंय ना. त्रस करुणा धरो आणि त्रस, असे हे काय सांगितले? 6 प्रकारचे इंद्रिय संयम सांगितले. काय हा म्हणताय? एक जण तर सांग, 6 प्रकारचे काय झाले? हे प्राणी संयम झाले. हो, काय बोलताय? काय ऐकताय? काय चाललंय? अवघडच आहे ना. 6 प्रकारचे काय झाले? प्राणी संयम. पुढं सपरसन रसना, स्पर्श रस घ्राण चक्षु कर्ण मन सब, म्हणजे हे 6 प्रकारचे काय झाले? इंद्रिय संयम. जिस बिना जिनराज नहीं सीजे, ज्याच्याशिवाय जिनराज सुद्धा नाही सीजे, सीजे म्हणजे सिद्ध झाले नाहीत, ज्याच्याशिवाय जिनराज सुद्धा मोक्षाला जाऊ शकत नाहीत. आणि ज्याच्याशिवाय तू रुल्यो जग कीच में, ज्याच्याशिवाय तू जगरूपी किचडमध्ये रडतोयस. व्हिज्युअल होतंय का? होत नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा, बनवलाय मी. कळलं का? चिखलामध्ये रडतोय, संसारूपी चिखलामध्ये. तू रुल्यो जग कीच में. पुढं एक घडी मत विसरो करो, एक घडी सुद्धा विसरू नकोस. नित आयु जम मुख बीच में, म्हणजे नित म्हणजे सदैव, आयुष्य यमरूपी मुखाच्या मध्ये आहे. तुम्ही चाललाय मृत्यूच्या दिशेनेच, आपली वाटचाल आहे, मरणाच्या निकट आहे, माहीत नाही आम्हाला. पण एक दिवस खट दिशी काय होणार? श्वास बंद होणार आहे. कळलं का? सो त्याच्या अगोदर काय करा? आपलं सम्यक दर्शन, आपला संयम, आपले व्रत जिथं टिकून राहतील. कशावरनं हा विषय घेतला? हा विषय संयम रतन संभाळ, आहे का नाही? कशावरनं हा विषय निघाला? कारण इथं लिहिलेलं आहे की सम्यक दृष्टीचे श्रावक आहेत त्यांनी अशाच क्षेत्रामध्ये, अशाच पुरुषांच्या सानिध्यामध्ये, अशाच धनाधिक्रियेमध्ये राहावा. पण अशा ठिकाणी जाऊ नका जिथं तुमचं सम्यक दर्शन, जिथं तुमचं व्रत काय होणार? मलिन होईल. नष्ट तर नाही चाललं, मलिन होईल.
जायचंच नाही तिकडं, त्याग आहे आम्हाला. कळलं ना, आम्हाला त्या नादी लागायचंच नाही. ओम. चल.